शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर आणि वरसगाव तसेच पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होते। त्या पार्श्वभूमीवर सर्व धरणांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे, अन्यथा भविष्यात भीषण परिस्थितीला सामोरं जायला लागणार आहे, असा इशारा पाटबंधारे खात्याचे मुख्य अभियंता आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते विजय पांढरे यांनी दिला आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर आणि वरसगाव तसेच पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामधून मोठ्या प्रमाणावर गळती होत असून त्या पार्श्वभूमीवर या सर्वच धरणांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात भीषण परिस्थितीला नागरिकांना सामोरं जावं लागेल, असा इशारा पाटबंधारे खात्याचे माजी मुख्य अभियंता आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते विजय पांढरे यांनी दिलाय। कोणतेही सरकार धरणाच्या सद्यस्थितीबाबत चुकीची आकडेवारी आणि महिला नागरिक समोर मांडते असा आरोपही केला। मेरीमध्ये अवघ्या 2-1 महिन्यासाठी त्यांची पोस्टिंग झाली होती आणि त्या धरणाच्या साईटवर ते फक्त अर्ध्या तासासाठी आलेले होते आणि काही नाही, धरणावरून त्यांनी चक्कर मारली आणि गव्हर्नमेंटला रिपोर्ट केला। त्यावेळेस विधानसभेमध्ये लक्षवेधी तारांकित प्रश्न करण्यात आलेले होते आणि विधान परिषदेच्या अध्यक्षांनी याबाबत आदेश देऊन चौकशी करून अहवाल सादर करावा असं सांगितलं होतं। तर हा अहवाल अशा अधिकाऱ्यामार्फत गव्हर्नमेंटला सादर करण्यात आलेला आहे आणि मला जी माहिती मिळाली ती अशी आहे, असा अर्ध्या पानातही तो मावलेला आहे, अर्ध्या पानामध्ये रिपोर्ट केलेला आहे की मी तपासणी केली आणि हे योग्य आहे म्हणून। तर ते कोकण नाही, त्यानंतर मेरीतून त्यांची बदली तेव्हा कोकणला झाली होती इतकं मला आठवतं। नाही, ज्यांनी जे चौकशीला आले होते त्यांचं नाव विचारता येते। हां, टेमघर नाही, लोअर तापी जळगाव जिल्ह्यातलं। मी जी गोष्ट सांगितली, मला जे वाळू भरलेली आढळली, तापी धरण, तापीची नदी म्हणजे भयंकर मोठी नदी आहे आणि तापीवरच्या धरणामध्ये मला ते आढळलेलं आहे आणि कन्स्ट्रक्शनच्या एसीची इन्स्पेक्शन नोट आहे। गव्हर्नमेंटला मी रिपोर्ट सादर केलेले आहेत, सगळं काही आहे, त्याची काही चौकशी झाली नाही आणि ते धरण सेफ आहे असं सांगण्यात आलेलं। खरं म्हणजे माहिती का, डिपार्टमेंटची कार्यपद्धती डिपार्टमेंटची सुधारली पाहिजे, सिस्टीम सुधारली। हे बघा, ते भूकंपावर नियंत्रण कोणाचंच नाही आहे, ते काही तुमच्या माझ्या हातातली गोष्ट नाही। भूकंप कधी होईल तेही सांगता येत नाही, किती क्षमतेचा होईल तेही सांगता येत नाही आणि त्या भूकंप रोखणारी कोणतीही शक्ती जगात अस्तित्वात नाही। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर धरणाची पाहणी केली, त्यावेळी त्याला कोणताही धोका नसून ते सुस्थितीमध्ये असल्याचे सांगण्यात आलंय। मात्र वस्तुस्थिती समोर आल्यानंतर श्रीनिवास एंटरप्राइजेस आणि प्रोग्रेसिव्ह एंटरप्राइजेस या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु सीमा एंटरप्राइजेसला त्यातून वगळण्यात आलं। त्यांना अविनाश भोसले यांना वाचवायचं होतं, असा आरोप प्रीती मेमन यांनी केलाय। हमें बताया कि महाराष्ट्र में कई सारे धरण ऐसे हैं, उन्होंने खुद जब वो क्वालिटी में काम करते थे इरिगेशन डिपार्टमेंट में, उन्होंने बताया कि उनकी जो स्ट्रेंथ है वो एक्सपेक्टेशन से बहुत कम है, 50% कम है। हमने पूना का जो इशू उठाया है, पूना में जो टेमघर डैम है, वहाँ पे पहले इसी सरकार ने उस डैम को क्लीन चिट दी थी। अभी कल गिरीश महाजन जी ने बोला कि उस डैम में वाकई में कोई प्रॉब्लम्स हैं और वो 95 करोड़ करके रिपेयर कर देंगे। हमारा ये कहना है कि पहले उन्होंने ये कैसे कहा कि डैम ठीक है, और दूसरा हमारा ये कहना है कि उन्होंने गुनाह दाखिल किए हैं 2 कंपनियों के खिलाफ। वो कंपनियां हैं श्रीनिवास और प्रोग्रेसिव कंस्ट्रक्शन। उन दोनों की वेबसाइट पे टेमघर का मेंशन नहीं है। टेमघर प्रोजेक्ट का मेंशन है सोमा एंटरप्राइजेस पे, जो अविनाश भोसले की कंपनी है। उनके ऊपर गुनाह दाखिल क्यों नहीं हुआ? और बस गुनाह दाखिल करने से क्या होगा? गुनाह दाखिल करने के अलावा ये जो कॉन्ट्रैक्टर्स हैं, ये इनकी जिम्मेदारी होनी चाहिए कि ये वो डैम रिपेयर करें। इस डैम को बन के 5-6 साल भी नहीं हुए हैं। 2005 में कंप्लीट हुआ, लेकिन 2010 तक इस पे काम चल रहा था। 6 साल भी नहीं हुए हैं पूरा डैम का काम होके और उसमें क्रॅक्स आ जाते हैं। धरणांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। धरणाच्या भिंतींमधून होणारी ही गळती रोखता येऊ शकते, मात्र दुरुस्ती होऊ शकत नाही। तसेच या धरणांना धोका नसल्याचा दावा स्वीकारता येणार नाही, कारण या खात्यातील अधिकारी खरी माहिती देत नाही, असं मत पांढरे यांनी यावेळी स्पष्ट केलंय।